आमदाराला हात लावायचा नाही, हातवारे करून बोलू नका, आवाज वाढवू नका, आवाज खाली करा। आमदार रोहित पवार यांची पोलिसांना दमबाजी बघायला मिळते। आमदाराला हात लावायचा नाही असं ते म्हणाले। पोलीस स्टेशनमधील रोहित पवार यांचा व्हिडिओ आता एक रिस्पेक्टिव्ह आम्हाला इथे आहोत ना, आम्ही इथे बसून घेतो। आवाज खाली, आवाज खाली, आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका। बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं। आमदारावर आवाज पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागले, गोपनीय साहेब नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। विकास, आपण पाहतोय या दरम्यान आता रोहित पवार जर आक्रमक झालेले आहेत, पोलिसांना थेट दम दिलाय, काय घडलं होतं? आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवारांचा पारा चढल्या दिसून येते। रोहित पवारांनी पोलिसांमध्ये ही बाचाबाची आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते। जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते असते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड आणि रोहित पवार यांनी पोलीस स्टेशन गाठलं होतं आणि त्यानंतर पोलिसांना जी आहे आणि रोहित पवार यांची जी बाचाबाची झालेली आहे, या प्रकरणामध्ये सरकार जाणीवबुजून कारवाई करत आहे अशा प्रकारचा आरोप रोहित पवारांकडून सातत्याने आव्हाडांकडून केला जातोय। त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांमध्ये जी आहे बाचाबाची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे। निश्चितच धन्यवाद विकास, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतोय कशा प्रकारे या ठिकाणी आक्रमकता जी आहे ती बघायला मिळते। आमदाराला हात लावायचा नाही असं या दरम्यान म्हणण्यात आलेलं आहे आणि थेट रोहित पवार यांनी पोलिसांना या दरम्यान दम दिला। आवाज खाली, आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका। बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं। आमदारावर आवाज पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागले, गोपनीय साहेब नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी